जर तुला बेबी आहे आणि तू ऑफिसला जात असेल तर यू आर व्हेरी 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 स्ट्रॉंग. कारण की माझ्यावरती अशी वेळ आली नव्हती. मी वर्क फ्रॉम होम करत होते इतका दिवस. पण एक दिवस असा आला की माझं लॅपटॉपचं काम होतं तर मला ऑफिसला जावंच लागलं. तर श्रीला मी आईकडे ठेवलं. जाताना माझी हालत अशी होत होती की मला जायची अजिबातच इच्छा नव्हती. ट्रेनमध्ये पूर्ण त्याचाच विचार करत होते आणि फायनली मी माझ्या ऑफिसला पोहोचले. म्हणजे अराऊंड 2 वर्षानंतर मी माझ्या ऑफिसला गेली आहे. गेल्यानंतर पूर्ण वेळ माझ्या मनात हेच होतं की श्री काय करत असेल काय नाही. आणि मध्ये मध्ये मम्मी मला अशा व्हिडिओज पाठवत होती की तू बघ काय करतोय खातोय वगैरे. पण तो भयंकर रडत होता. आता तरी जो व्हिडिओ काढला तो शांत झाल्यानंतर काढला आणि त्याचं रडणं बघून मला राहावलंच नाही आणि मी पटकन ट्रेन पकडली आणि घरी जायला निघाले. कारण की तो इतका रडत होता की मला त्याच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. म्हणजे जेव्हा मी आईला फोन करायचे तेव्हा ते करत होता. आणि फायनली 2 तासानंतर मी घरी पोहोचले आणि मला एवढं छान वाटत होतं की अरे मी कधी जाते आणि कधी श्रीला बघते असं झालं होतं. घरी गेले आणि जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा आई ग जी फिलिंग होती ना ती एक आईच समजू शकते. गेल्यानंतर त्याने आमच्या घरात असा पसारा करून ठेवला होता की विचारायलाच नको. आणि माझी आई 2 वाजेपर्यंत जेवली नव्हती. कारण की ह्याला हँडल करणं म्हणजे काही खाऊ नाही आहे हे तिला कळालंच होतं. जायच्या आधी तर खूप मोठ्याने बोलत होती की ठेव ग राहील तो, काय टेन्शन घेते. मग घरी आल्यानंतर पहिले पोहे बनवले, आईला खायला घातले आणि मी सुद्धा खाल्ले. कारण की भयंकर भूक लागली होती मला. आणि नंतर श्री पण जरा राहिला होता. पण त्याच्यानंतर त्याने जरा भीतीच घेतली होती की तो ना मला सोडून राहतच नव्हता. इवन मला वॉशरूमला देखील जाऊन देत नव्हता. वॉशरूमला जरी गेली तरी त्याला असं वाटायचं की अरे आई कुठे बाहेर गेली आहे का असं. नेक्स्ट डे परत ऑफिसला जायचं होतं. मग त्याला घरी ठेवण्याची रिस्क मी अजिबातच घेतली नाही आणि आईनेही नाही. आई म्हणाली ए बाई मी पण येते तुझ्यासोबत ऑफिसला, पण मी काही त्याला हँडल करू शकत नाही. त्याच्यानंतर हा त्याचा पहिलाच एक्सपिरियन्स होता ट्रेनमध्ये बसण्याचा. त्याला खूप छान वाटत होतं कारण की पहिल्यांदा बसत होता ट्रेनमध्ये आणि सगळं छान बघत होता. आणि ही त्याची पहिली एंट्री माझ्या ऑफिसमध्ये. आई आणि ते दोघंजण आलेले. आतमध्ये तर काही एंट्री नव्हती त्यामुळे ते थोडा वेळ बाहेरच बसले होते. लॅपटॉप भेटायला थोडा वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही बाजूलाच असणाऱ्या मॉलमध्ये गेलो. कारण की 2-4 तास कसे घालवायचे हे कळतच नव्हतं. आणि आदल्या दिवशी तो इतका रडला होता की त्याला ताप आला होता. त्यामुळे जरा तो किरकिरच करत होता. मग बाहेर इकडे तिकडे जाण्याची काही रिस्क घेतली नाही. आम्ही मग मस्त मॉलमध्ये टाईमपास करत होतो. खाली हॉल होता तिकडे तो खेळत होता. मस्त अशा ट्रेन वगैरे होत्या, छोट्या बस वगैरे होता. तो बघून त्याला लय मस्त वाटत होतं आणि इकडे तिकडे पळत होता. आणि बघूच शकता त्याची खुशी काय आहे ते. आणि त्याला बघून मला खूप छान वाटत होता. आणि मी हेच वेट करत होते की अरे कधी माझा लॅपटॉप नीट होतोय आणि मी कधी घरी जाते आहे. कारण की त्याला ताप आलेला. त्यानंतर माझ्या लॅपटॉपचं काम झालं आणि आम्ही घरी गेलो निवांत. कारण की त्याच्या नेक्स्ट डे मला परत ट्रॅव्हल करायचं होतं पुण्यासाठी. नेक्स्ट डे मामा सोडायला आलेला. आम्ही बसने ट्रॅव्हल करणार होतो. मला तर खूप टेन्शन आलेलं की हा कसा करेल काही नाही. पण व्यवस्थित आम्ही मस्तपैकी पुण्याला पोहोचलो. ओके बाय.